किती आले आणि किती गेले यापेक्षा रोज नवीन शिवसैनिक तयार होत आहेत। आज खडतर काळात साथ देण्याऐवजी साथ सोडून जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे। मात्र अशा कठीण काळात निष्ठेने बाळासाहेब ठाकरेंचा भगवा खांद्यावर घेऊन पक्षाचं काम निष्ठेने करत आहेत। त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। लवकरच हेही दिवस जातील आणि संघर्षाबरोबर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढणाऱ्यांचे राज्य येईल, सूर्योदय होईल अशी भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। सांगली जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांची आज मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली। यावेळी ठाकरेंनी शिवसैनिकांना आधार दिला। यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सुरू असलेला अन्याय जनतेसमोर मांडावा। पक्षाचं धोरण, काम आणि कर्तव्य शिवसैनिक ठामपणे मांडत जातोय। त्यामुळे किती आले आणि किती गेले यांच्यापेक्षा रोज नवीन शिवसैनिक तयार होत आहेत हे महत्त्वाचं आहे। आज खडतर काळात साथ देण्याऐवजी साथ सोडून जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे। मात्र हे निष्ठेने शिवरायांचा परमपवित्र भगवा ध्वज शिवसेना प्रमुखांची भूमिका घेऊन या खडतर परिस्थितीत निष्ठेने पक्षाचे काम करत आहेत। त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे अशा शब्दात शिवसैनिकांच्या पाठीवर हात फिरवून आज पक्षप्रमुखांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नवचैतन्य निर्माण केले। यावेळी खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी मार्गदर्शन केलं। या बैठकीस शंभूराजे काटकर, शिवाजीराव शिंदे, शकील सय्यद, महादेव मगदूम, संजय चव्हाण, सुजाता इंगळे, तमन्ना सातारमेकर, तानाजी सातपुते, चंद्रकांत मैगुरे, महादेव हुलवान, अनिल शेटे, हरिदास पडळकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते।